तर देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झाल्याची ही बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे। ज्येष्ठ पत्रकार कुमार सप्तर्षी आपल्याशी जोडले जात आहेत। कुमारजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। एक निधनाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय, तुमच्या भावना काय? सिंगाचं निधन झालं, जरी हा त्यांचं वय पाहता नैसर्गिक मृत्यू असला तरी धक्का बसतोच आणि सगळ्या देशाला दुःख होणार आहे। कारण अशी माणसं वारंवार होत नसतात आणि विश्वगुरु म्हणून त्यांना अर्थशास्त्रामध्ये जगभर मान्यता होती आणि भारताचं अडकलेलं गाडं आर्थिक पेच प्रसंगात त्यांनी बाहेर काढलं। हे त्यांचं योगदान तर कोणीच विसरू शकणार नाही। आणि विशेषतः आताचे पंतप्रधान त्यांचं अर्थशास्त्राचं ज्ञान अगदी आणि मनमोहन सिंगाचं ज्ञान याचे न कळत मनामध्ये तुलना होतेच आणि त्यामुळे ते किती एक महान माणूस, एक सज्जन माणूस आणि इतक्या मोठ्या प्रमाणाचं त्यांनी एक नवं युग सुरू केलं याबद्दल आणि आपली अर्थव्यवस्था रुळावर आणली, हे त्यांचं योगदान आहे। ते कोणीच विसरू शकणार नाही। माझी त्यांना नम्रतापूर्वक आदरांजली, मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली। अगदी कुमारजी, तुमच्या भावना या निधनाच्या वृत्तासंदर्भात पोहोचलेल्या आहेत, धन्यवाद। तर दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांचं निधन झालं। काँग्रेसचे नेते सचिन सावंत आपल्याशी जोडले जात आहेत। सचिनजी, दुःखद बातमी आपल्यासमोर आली आहे, डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय, काय भावना आहेत तुमच्या? निश्चितपणे फारच दुःखद बातमी आहे आमच्या सगळ्यांसाठी। आमचे नेते होते आणि जगासाठी सगळ्यात आदर्श आणि अत्यंत आदरणीय अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व होतं। ते उठून उभं राहायचे आणि बोलायला लागायचे, त्यावेळेला सगळं जग ऐकायचं असं म्हटलं जात होतं। देशाच्या दृष्टिकोनातून त्यांनी आर्थिक उदारीकरणाचं युग सुरू केलं आणि एका नव्या पर्वामध्ये आपण गेलो। आज आर्थिक महासत्ता जी भारत झालेली आहे त्याच्या मागे त्यांचं योगदान अमूल्य आहे। त्यांनी केलेलं न्यूक्लिअर डीलच्या संदर्भामधली कणखर भूमिका असेल किंवा वेगवेगळ्या बाबतीमध्ये त्यांनी दिलेल्या दिशा असतील। त्यांच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास 28 कोटी लोक ही गरिबीच्या बाहेर आली। त्यांनी जे नेतृत्व दिलं त्यावेळेच्या परिस्थितीच्या अनुषंगानं जेव्हा रिसेशन होतं, प्रचंड मोठं जग जात होतं, भारत त्याच्यातनं बाहेर निघाला। या सगळ्या गोष्टी त्यांचं अमूल्य योगदान आहे आणि म्हणूनच आमच्या दृष्टिकोनातून त्यांचं जाणं हे देशाच्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर अधिक मोठं नुकसानीचं आहे। आमची भावपूर्ण श्रद्धांजली आहेत त्यांच्या आणि त्यांना देश विसरणार नाही, जग विसरणार नाही, एवढं मात्र निश्चित। अगदी सचिनजी, पंतप्रधान म्हणून त्यांचे काही महत्त्वाचे निर्णय देखील गाजले, अनेक ऐतिहासिक निर्णय देखील त्यांनी त्यांच्या कालखंडात घेतले। मात्र देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता। एक अर्थतज्ञ म्हणून देखील त्यांच्याकडे बघितलं जायचं। त्यांनी त्यानंतर पंतप्रधान पदाची धुरेनंतर देखील त्यांनी मार्गदर्शन देखील विद्यार्थ्यांना करायला सुरुवात केलेली होती। एक मोठा अर्थतज्ञ म्हणून त्यांची जगभरात ख्याती होती। निश्चितपणे आणि त्यांच्या ज्ञानाचा उपयोग भारताला प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेला आहे। त्यांच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर राईट बेस्ड इकॉनॉमीकडे आपण गेलो। म्हणजे पहिल्यांदा अन्न सुरक्षेचा अधिकार हा जर जितका मोठा अधिकार आपण दिलो की आहे एवढी जी भारताची परिस्थिती एका कालावधीमध्ये अशी होती की इतर देशांकडे आपण मागायचो, हात पसरायचो अन्नासाठी आणि आपण आपल्या संपूर्ण जनतेचं पोट भरू शकतो। भारत प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात करू शकला। हे प्रचंड मोठं त्यांचं योगदान निश्चितपणे आपण नाकारता येणार। राईट टू एज्युकेशन असेल, राईट टू इन्फॉर्मेशन असेल, एवढा मोठा माहितीचा अधिकाराचा कायदा त्यांच्या कालावधीमध्ये त्यांच्याच नेतृत्वात झाला। आणि मी मगाशी जसं न्यूक्लिअर डीलचा विषय म्हटलं, इतके मोठे निर्णय त्यांच्या कालावधीमध्ये झाले। भारत एका नव्या युगामध्ये गेला होता आणि एकंदरच सगळ्या महासत्तांच्या समोर अत्यंत आदराचं स्थान भारताला मिळालं। त्याच्यामध्ये त्यांचं योगदान मोठं होतं, याच्यात काही शंका नाही। अगदीच सचिनजी, तुमच्या भावना पोहोचलेल्या आहे, तुमची प्रतिक्रिया देखील पोहोचलेली आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय। 2004 ते 2014 पर्यंत ते भारताचे सलग 10 वर्ष पंतप्रधान होते। 26 सप्टेंबर 1932 मध्ये पाकिस्तानातल्या पंजाबच्या गाहमध्ये त्यांचा जन्म झाला। दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये त्यांनी
अखेरचा श्वास घेतलेला आहे. मनमोहन सिंग यांना श्वसनाचा त्रास होत होता आणि त्यानंतर मात्र त्यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.